आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांना वजन वाढ, अनियमित मासिक पाळी, थकवा, चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ होणं, केस पातळ होणं अशा अनेक समस्या दिसू लागल्यात आणि याचा शारीरिक आणि मानसिक अशा दोनही आरोग्यांवर दुष्परिणामच होत असतो आणि ही लक्षणं कदाचित पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोमची पण असू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. आज मी तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अनियमित मासिक पाळीची कारणं, PCOS म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आहारातले बदल करू शकतो याबद्दल. अनियमित मासिक पाळीची कारणं. खरं तर हे मासिक चक्र साधारण 28 ते 35 दिवसांचं असू शकतं. प्रकृती परत्वे थोडासा बदलही त्याच्यामध्ये असतो आणि जे काही मासिक स्त्राव होत असतो तो साधारण 3 दिवसांपासून 7 दिवसांपर्यंत होतो. प्रकृतीनुसार 3 ते 7 दिवस हे होणारा स्त्राव हा नॉर्मल कन्सिडर केला जातो. पण काही महिलांमध्ये हे चक्रच बिघडतं. म्हणजे काय, कधी 1.5 महिन्यांनी, कधी 2 महिन्यांनी, तर कधी अगदी 3-4 महिने सुद्धा पाळी येतच नाही किंवा जेव्हा येते तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव होतो किंवा अजिबातच रक्तस्राव होत नाही, म्हणजे अगदी खूप कमी प्रमाणामध्ये. मग याची काय कारण आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक समस्या आहे, त्याचा शरीरावर आणि मासिक चक्रावर होणारा परिणाम. दुसरं कारण हार्मोनल इम्बॅलन्स. मग तुम्हाला जर काही अंडरलाईंग हार्मोन रिलेटेड डिसीजेस असतील जसं की थायरॉइड किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स. तिसरं कारण म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. हे तर खूप आजारांचं कारण आहे. तसंच ते अनियमित मासिक पाळीचं सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आणि इग्नोर केलं जाणारं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे, जेवणाच्या अनियमित वेळा, फास्ट फूडचं अतिरिक्त प्रमाण, ह्या सुद्धा गोष्टी अनियमित मासिक पाळी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये ज्या ओव्हरी आहेत म्हणजे अंडाशय, त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट तयार होतात, त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरीज. त्याच्यामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर, विशेषत्वाने ओठाच्या वर आणि हनुवटीवर जास्त प्रमाणामध्ये केस वाढतात. डोक्यावरचे केस पातळ व्हायला लागतात. मंथली ब्रेकआउटचं प्रमाण खूप जास्त असतं, म्हणजे हार्मोनल ॲक्ने खूप येतात. वजन खूप जास्त वाढतं. व्यायाम केला, डाएटही फॉलो केलं तरी लवकर वजन कमी होत नाही. अशा लक्षणांचा समुच्चय आपल्याला बघायला मिळतो. मग जेव्हा PCOS मुळे पाळी अनियमित होते तेव्हा जीवनशैली पण सुधारली पाहिजे आणि औषधोपचार सुद्धा घेतले पाहिजेत, तर या त्रासातून तुमची कायमची सुटका होऊ शकते. तर त्याच्यात सुधारणांमध्ये पहिला बदल म्हणजे आहारात करायला हवा. प्रोसेस फूड, जंक फूड अजिबात घेऊ नका. सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या रंगाच्या भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करा. सलाडचं प्रमाण योग्य घ्या. तुमची पचनशक्ती कशी आहे याच्यावर किती कच्चं अन्न खायचं किंवा सलाड खायचं हे ठरवलं जातं. अगदीच कच्चं अन्न खाल्लं तर पुन्हा एकदा अग्निमंद होईल, पचनशक्ती क्षीण होईल आणि आजार तर काही कमी होणार नाही. म्हणून तुमच्या आहाराच्या बाबतीमध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं हा विचार आणि वेळेवर जेवणं आणि लवकर जेवणं, ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करू शकता. त्याने तुमच्या पाळी सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर जर तुम्ही काही व्यायाम करताय तर त्याच्यामध्ये ब्रिस्क वॉक करा. जिम जाणं शक्य असेल तर गेलात तरी चालेल. घरी तुम्ही योगासनं करू शकता. त्याच्यामध्ये विशेषत्वाने भुजंगासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन ही आसनं जर तुम्ही नियमितपणे केली तर तुमच्या PCOS साठी तुम्हाला निश्चितच मदत मिळू शकते. आयुर्वेदामध्ये तर शतावरीला स्त्री सखी असं म्हटलंय. हळदीला सुद्धा. शतावरी, हळद किंवा अशोक यांच्यापासून बनवलेले जे काही औषधी कल्प आहेत त्यांची योजना वैद्य तुमची प्रकृती, तुमचा तक्रार किंवा त्रास किती दिवसांपासून आहे याच्यानुसार ठरवतात. काही पातळ औषधं आहेत जसं की अशोकारिष्ट, गायकॉन सिरप, इव्ह केअर यांचा देखील वापर करता येतो. पण PCOS साठी वापरली जाणारी काही औषधं ही उष्ण आणि तीक्ष्ण अशा स्वरूपाची असतात. म्हणून कुणाच्या तरी सल्ल्याने घेण्यापेक्षा तुम्ही वैद्यांना भेटा आणि त्याच्यानंतर ते सांगतील त्याप्रमाणे ती औषधोपचार सुरू करा आणि त्याचबरोबर जीवनशैलीतले बदल देखील निश्चितच करा. जर तुमची पाळी अगदी 3-4 महिने झाले अनियमित असेल तर तुम्हाला वैद्यांना भेटलंच पाहिजे, कारण ते काही घरगुती उपायांनी किंवा जीवनशैलीतल्या उपायांनी बरं होणार नाही. कारण ती पाळी अनियमित कशामुळे झाली याचं मूळ कारण शोधलं गेलं पाहिजे. अगदी ओघानं आलं म्हणून सांगते, माझ्याकडे एक पिंपल्स बरेच होत नाहीत म्हणून पेशंट आली. खूप साऱ्या डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट करून झाली, काही एस्थेटिक प्रोसिजर्स पील सारख्या करून झाल्या, पण तिचे पिंपल्स हे वारंवारच येत होते. जेव्हा तिचं आम्ही प्रकृती परीक्षण केलं आणि मूळ कारण शोधलं तेव्हा तिला PCOS होतं. ते जेव्हा आम्ही आयुर्वेदिक औषधांनी, जीवनशैलीतल्या बदलांनी आणि काही पंचकर्म उपचारांनी बरं केलं तेव्हा तिचे पिंपल्स आपोआपच बरे झाले आणि तिचा जो पिंपल्सचा रिकरन्स होता तो देखील बंद झाला. म्हणजेच काय, तक्रार कुठलीही असू दे, होलिस्टिक वेनेच तिच्यावर आपण उपचार केले पाहिजे, तरच ते परिपूर्ण उपचार असतात. मासिक पाळी खरं तर स्त्री शरीराचा आरसा आहे आणि म्हणूनच तिच्यात काहीही बदल होत असतील ना तर नक्की लक्ष द्या.
वैद्यांना भेटा आणि तुम्हाला जर पाळीच्या कुठल्याही समस्या असतील, अनियमित असेल, अतिरक्तस्राव असेल, कमी रक्तस्राव असेल किंवा पाळीच्या वेळेला पोटात फार दुखत असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि सल्ला घेऊ शकता.